शहरातील तीच रोजची धावपळ, कामाचा ताण आणि रोजची पळापळ, ट्रॅफिक जाममध्ये अडकलेला जीव आणि विषारी हवेचा विखारी श्वास, या सगळ्यापासून दूर कुठंतरी पळून जावंसं वाटतंय. जिवलग माणसांसोबत जिव्हाळ्याचे काही क्षण घालवावेसे वाटतायत. गावाकडच्या संथ पण साध्या आयुष्यात अगदी सुशेगात होऊन 2-4 दिवस घालवावेसे वाटतायत. तर असं एक ठिकाण मला माहिती आहे, जिथं निवांतपणाच्या तुमच्या सर्व कल्पना पूर्ण होतील. सांगतो, पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कणकवली तालुक्यातील लोरे या गावातील आबांचा वाडा आपल्या निवांतपणाच्या सर्व कल्पना पूर्ण करतो. जुनं मातीचं घर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूला पसरलेला अफाट निसर्ग. आपल्या लहानपणीच्या आठवणीतलं, मनाच्या खोल कप्प्यात अगदी अलगदपणे जपून ठेवलेलं एखादं गाव जसं असतं, इथं अगदी तसंच वाटतं. एक गोष्ट इथं आल्यानंतर प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे इथं वेळ काहीसा सावकाशीनं पुढं सरकतो. इथं 2 चुली आहेत आणि एका चुलीवरती सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे, तर दुसऱ्या चुलीवरती दुपारच्या जेवणाची तयारी सुरू आहे. बघलेलं आहे. हे जे घावणे तव्यावरती शिजवले जात आहेत, त्याच्यामध्ये तवस म्हणजेच काकडी घातलेली आहे आणि म्हणून त्याला घावणे न म्हणता तवसाळे म्हणतात. शेणानं सारवलेली जमीन आणि मातीचं हे जुनं घर, खरी शांतता इथंच आहे. नाश्ता होईपर्यंत मग आम्ही तलावावरती फेरफटका मारण्यासाठी निघालो. भातं तयार झाली होती आणि काही ठिकाणी भात कापणीची लगबगही सुरू होती. हे जे तलाव दिसतं ते आमचं, म्हणजे ह्या तलावात आमचं घरं वगैरे होती साधारण 1970 साली. बरं. त्याच्यानंतर आमचं तलाव झाल्यामुळे पुनर्वसन होऊन आम्ही वरच्या साईडला इथे घरं बांधली. बरोबर. 1980च्या दरम्यान. बरोबर. आणि आता आम्हाला फोंडा बाजारपेठ वगैरे हे जवळ आहे सगळं. गाव आम्हाला थोडंसं लांब पडतो. बाजारपेठ फोंडा आणि हे गाव लोरे आहे. लोरे. हां, फोंडा गोंसेर रोडला अटॅच. आता निघावं असं म्हणतोय तोच काही पक्षी दिसले. ही टिटवी आपल्या अगदी जवळच्या ओळखीची आणि हा खंड्या, कवडा खंड्या अस्सल मासे खाऊ. त्याला मासे खाताना बघून मलाही भुकेची जाणीव झाली. घावणे चटणी, वरण्याची उसळ. मगाशी जे काकीने आपल्याला सांगितलं की घावण्यामध्ये तवसं घातलेली आहेत किंवा काकडी थोडीशी घातलेली आहे, तर त्याच्यामुळं त्याला छानसा असा काकडीचा फ्लेवरसुद्धा आहे आणि अत्यंत मऊ आणि सुंदर झालेले आहेत घावणे.
भरपेट नाश्ता केल्यानंतर इथल्या या घराच्या परिसरातून एक चक्कर मारावी किंवा काही पक्षी दिसत आहेत, फुलपाखरं दिसत आहेत ते पाहावं म्हणून मी बाहेर पडलो. इथं हे माझ्या बाजूला तुम्हाला घर दिसतंय, ह्या घराच्या इथंच इंडियन स्कॉप्स आऊलची एक जोडी आहे. घुबड दिवसाच्या वेळी दिसणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. पण अचानकच मी त्या घराच्या थोडंसं अगदी जवळ गेलो आणि घुबड अचानक उडालं. त्यामुळे ते मला लक्षात आलं की काहीतरी आहे. आधी सुरुवातीला वाटलं होतं स्पॉटेड आउलेट असेल, म्हणजे पिंगळा असेल, पण नाही, इंडियन स्कॉप्स आऊल आहे. मी तुम्हाला दाखवतो. माझं पक्षी निरीक्षण पूर्ण होईपर्यंत घरात दुपारच्या जेवणाची तयारी सुद्धा पूर्ण झाली होती. तांदळाची भाकरी, शेवग्याच्या पाल्याची भाजी, सोलकढी आणि उसळ असा सुंदर बेत होता. कणकवली तालुक्यातील लोरे या गावातील आबांचा वाडा या मातीच्या घरात मी आज राहायला आलो आहे. आणि आपल्यासोबत आहेत राजेंद्र दादा. तेच इथं असतात आणि त्यांच्याशी आपण काही गप्पा मारणार आहोत. दुपारचं जेवण झालं, खरं म्हणजे मला झोप येते आहे. अगदी पोटभर अगदी इथपर्यंत आले असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. पण तरी पण म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया आपण. तर हे कधीपासून नेमकं तुम्ही या प्रकारचं पर्यटन सुरू केलं इथे आबांच्या वाड्यात? तरी आता आम्हाला कल्पना आली त्याच्यावर हे चालू केलं त्याला 1-1.5 वर्ष झालं. बरोबर. आता ते चालू आहे. अच्छा. पर्यटकांनी इथं काय यावं असं याच्याबद्दल काय सांगू शकाल? मातीचं घर, चुलीवरचं जेवण, हे जे विषय आहेत ते बाहेर शहरांमध्ये भेटत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे लोक इकडे पर्यटकांना आम्ही ते देऊ इच्छितो. बरोबर. या प्रकारचं राहणीमान म्हणजे कोकणातली साधी भोळी जीवनशैली. आणि आहेच ते, म्हणजे चुलीवरचं जेवण वगैरे. मी आज जो अनुभव घेतला इथं, प्रत्यक्ष मी जेवण करायला सुद्धा थोडीफार मदत केली म्हणजे नको म्हणत असताना. हा अत्यंत जबरदस्त अनुभव आहे. आणि गाडीतून आपण रस्त्यावरून आलोय म्हणून लक्षात येते, अदरवाईज कळत नाही आपण कुठं आहोत. साधा एक गाडीचा आवाज सुद्धा, बाईकचा आवाज सुद्धा इथे येत नाही. म्हणून जागा खरंच सुंदर आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे ते सगळं मेंटेन करताय. आपल्याला काय लक्झरियस इथे भेटणार नाही, म्हणजे सुखसुविधा तेवढ्या. तुम्हाला ग्रामीण जीवन जगायला भेटेल व्यवस्थितपणे, तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. बरोबर. म्हणजे थोडक्यात गावात येऊन गावातल्या जीवनशैलीशी एकरूप होऊन आपल्याला इथं जगायचं आहे. बरोबर आहे. आणि मग मात्र पुढचे 2 तास मी अक्षरशः ताणून दिली. संध्याकाळी आम्ही गांगोचाळा हे मंदिर पाहण्यासाठी निघालो. वाटेत देव रुजेश्वर उद्यान सुद्धा लागतं. मग आम्ही तिथंही भेट दिली. उद्यानातून बाहेर पडून मग आम्ही श्री देव गांगोचाळा दर्शनासाठी निघालो.
आज हॉटेलमध्ये जी काय गाडणी केली गेली ती गाडणी हे गांगो गारुडी. संध्याकाळचं देवदर्शन, गार्डन मधील फेरफटका आणि शांत तलावावर मावळणारा सूर्य. दिवस संपतो पण मनात उरते समाधानाची ऊब. इथला प्रत्येक क्षण हळू जगण्याची शिकवण देतो. जर तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी हवा असेल, जिवलग माणसांसोबत जिव्हाळ्याचे काही क्षण घालवायचे असतील, गावातल्या साध्या पण समाधानी आयुष्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आबांचा वाडा तुमची वाट बघतोय. आबांच्या वाड्याचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.